तेलामध्ये पापड टाकल्याबरोबर छान मस्त असा अगदी तिप्पट फुलतो हा पापड आणि बनवायला देखील खूप सोपा आहे. चव म्हणाल तर चव खूप छानच येते. अगदी वर्षभर पापड टिकतात. तेल लागत नाही, जास्त मेहनत लागत नाही. पीठ भिजवायचं टेन्शन नाही आहे. मग हे पापड कशाचे बनवलेले आहेत? इथं बघू शकताय तुम्ही पापड अगदी दुप्पट तिप्पट फुललेलं आहे. तर आज आपण बनवतोय रव्याचे पळी पापड. या ठिकाणी मेजरमेंटच्या कपानुसार 1 कप भरून मी रवा घेतलेला आहे. साधारणतः एक 2 कप होईल इतपत मी काय केलेलं इथं हा कोवळा पालक घेतलेला आहे. त्यानंतर तीळ घेतलेले आहेत, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचे जिरे घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ आणि साधारणतः अर्धा ते पाऊण चमचा इतपत पापडखार घेतलेला आहे. खूप जास्त पापडखार घालायचा नाही आहे. तर सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहोत, या ठिकाणी एक पातेलं घेतलं आहे आणि या पातेल्यामध्ये मी हा रवा घालून घेते. रवा भिजेल इतपत आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, पाणी घालायचं आहे. साधारणतः 2 कप वगैरे असं पाणी घातलं तरी चालतं. ते आपण काय नंतर काढून टाकणार आहोत. हे केल्यानं काय होतं, तर रव्यामध्ये जर काही म्हणजे घाण असेल, आपण आता रवा चाळून घेतोच, पण त्यातून पण जर काही काळं हे असेल, कण असतील वगैरे, तर ते पाण्याबरोबर वरती येतात. म्हणून ही स्टेप करायची. त्यानंतर पुढची प्रोसेस करूया. तिथे एक जाडबुडाचं मोठं पातेलं घेतलेलं आहे. 1 वाटी रवा आपण घेतलेला आहे. तर साधारणतः या ठिकाणी मी काय केलेलं आहे, 4 कप पाणी इथं घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर थोडंसं काय करू शकता, 1-2 वाट्या जास्तीचं पाणी गरम करू शकता. मला टोटली इथं 5 कप गरम पाणी म्हणजे उकळलेलं पाणी लागलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकताय तर अगदी असा अर्धा चमचा इतपत मी पापडखार घातलेला आहे आणि हे छान व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. आणि आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे रवा घेताना कायम 0 नंबरचाच रवा घ्यायचा आहे, मोठा रवा घ्यायचा नाही. नाहीतर काय होईल की पाण्याचं आपलं प्रमाण चुकेल आणि पापड आपले गडबडू शकतात. तर बघा इथं पातेलं बिलकुल हलू न देता आपल्याला सावकाश असं काय करायचं आहे, वरचं पाणी हे अशा या पद्धतीनं सगळं काढून घ्यायचं आहे. जे काही बारीक सारीक कचरा जरी राहिलेला असेल, काही काड्या असतील वगैरे, तर त्या याच्यामुळं निघून जातात आणि जेव्हा आपण पीठ वैरतो ना, तर त्यावेळेस म्हणजे गुठळ्या वगैरे पिठाच्या होण्याची शक्यता थोडी कमी राहते. म्हणून या पद्धतीनं काय करायचं, रवा म्हणजे थोडासा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा. थोडक्यात काय तर तो धुवून घ्यायचा. आता यामध्ये मी काय केलेले तर त्याच कपाने 2 कप पाणी घातलेलं आहे आणि तो रवा बाजूला ठेवलेला आहे. पाण्याला चांगली उकळी आली. पालक छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे बघा इथं मी. आता तुम्हाला चिरायचा नसेल तर मिक्सरमधून त्याची प्युरी करून ती घातली तरीसुद्धा चालेल. आणि पालक नसेल तर याऐवजी तुम्ही कोथिंबीर घालू शकता किंवा मेथी ची भाजीसुद्धा घालू शकता. फक्त मेथीची भाजी घालताना एकच काळजी घ्यावी लागेल, ती म्हणजे काय तर मेथी कडवट असणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे. ते चेक करून मग मेथी घालायची. तर इथं बघू शकताय तुम्ही किती छान असं आपल्या या पाण्याला कलर आलेला आहे. कोणतेही एक्स्ट्राचा कलर घालण्याची इथं आवश्यकता नाही आहे. आणि हळूहळू करून काय करायचं आहे, आपल्याला हा रवा एका हाताने घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने आपलं हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे. सगळं असं व्यवस्थित रवा काय करायचं आपल्याला हा पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू आपल्याला ते ढवळायचं आहे. म्हणजे काय होईल की पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाहीत आणि त्याचबरोबर पीठ चिकटण्याची शक्यतासुद्धा राहत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की आपण शिजण्यासाठी म्हणून ठेवतो आणि दुसरं काहीतरी काम करण्याच्या नादात आपलं पीठ खाली चिकटतं. तर तसं होऊ नये यासाठी ही एक गोष्ट लक्षात घ्यायची की सतत पीठ काय करायचं आहे, ढवळत राहायचं म्हणजे पीठ चिकटत नाही. आणि याच्यामध्ये मी आता घातलेलं आहे तीळ. 1 चमचा तीळ मी या ठिकाणी घेतलेला आहे. जिरे आणि जो ओवा आहे तर तो आता लगेच नाही घालायचा, तो नंतर घालायचा आहे. का ते सुद्धा मी नंतर तुम्हाला सांगते.
तर मस्त असं पीठ आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आणि पीठ शिजलं आहे का हे बघण्याची एक महत्त्वाची अशी खूप सोपी ट्रिक मी या ठिकाणी तुम्हाला पुढं सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती सुद्धा क्लिक करा, की जेणेकरून माझे जे काही वाळवणाच्या नवीन रेसिपीज येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर आता इथं बघू शकताय रवा बघा, जेव्हा मी असं छान हलवून घेते त्यानंतर पळी जर आपण उलटी केली तर काय होतं की पीठ आपलं म्हणजे ह्या पळीला चिकटून राहते, ते सरकणं बाजूला सरकत नाही आहे. ही एक महत्त्वाची ट्रिक आहे की पीठ आपलं शिजले की नाही हे ओळखण्याची. आणि दुसरी महत्त्वाची ट्रिक म्हणजे काय, तर एक वाटी घ्यायची मोठी आणि त्याच्यामध्ये आपलं थंड पाणी घ्यायचं आणि या थंड पाण्यामध्ये जे आपलं पीठ आहे ना तर ते घालायचं. ते घातल्यानंतर जर पिठाचा असा गोळा तयार झाला तर समजायचं की आपलं पीठ छान व्यवस्थित शिजलेलं आहे. पिठाला आपल्या सायसुद्धा आलेली आहे, तुम्हाला मी दाखवतेच. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्यावरून तुम्ही 100% ओळखू शकता पीठ आपलं शिजलं आहे की नाही शिजलं. बऱ्याच वेळा काय होतं की पीठ शिजलेलं नसेल तर पापड चिरतात. तर आता हे पापड तुम्ही सावलीतसुद्धा वाळवू शकता किंवा उन्हात जरी डायरेक्ट घातलं तरी चालेल. तर या ठिकाणी बघा लगेचच पीठ आपलं शिजले म्हटलं की घालायला घ्यायचं नाही. थोडंसं पीठ थंड होऊ द्यायचं. म्हणजे आपण प्लास्टिकवरती पापड घालतो आहे तर प्लास्टिक चिकटू नये ह्यासाठी काय करायचं आहे, थोडं पीठ थंड होऊ द्यायचं आहे आणि मग म्हणजे सोसवेल, हाताला सोसवेल असं झालं की मग काय करायचे, पापड घालायला घ्यायचे आणि अगदी एकटे असाल तरीसुद्धा पटपट पापड बनवून तयार होतात. या 1 कपाच्या मेजरमेंटमध्ये जवळजवळ माझे 60 पापड बनवून तयार झालेले आहेत. 2 कपाचे साधारणतः नाही म्हटलं तर 120 म्हणजे अर्धा किलोचे 120 इतपत पापड बनवून तयार होतात. तर या पद्धतीनं इथं मी सगळे पापड घालून घेतलेले आहेत. आता छान उन्हामध्ये त्याला सुकवून घेते आणि उन्हात सुकल्यानंतर इथं तुम्ही बघू शकताय छान पातळ असे पापड बनवून तयार झालेले आहेत. पापड घालतानाच फार पातळ घालायचे नाहीत, थोडेसे जाडच ठेवायचे, कारण त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं पापड सुकल्यानंतर तो पातळ होतो. तर त्यासाठी काय करायचं आहे, पापड घालतानाच थोडासा जाडसर घालायचं आहे आणि बघू शकताय सगळे पापड किती छान निघलेले आहेत. आणि हो, जेव्हा आपण गॅसवरून पीठ खाली उतरवतो ना तर त्यावेळेसच काय करायचं आहे, आपले जिरे आणि ओवा घालून घ्यायचा आहे. म्हणजे पीठ आपलं जास्त पिवळं होत नाही, त्याला जिऱ्याचा रंग येत नाही. आणि तेलामध्ये टाकल्याबरोबरच पापड किती छान फुलतोय बघा. चव तर खूप छान होते. अगदी बसल्या बसल्या तुम्ही हे म्हणजे हा वाळवणाचा पदार्थ बनवू शकता. तर या पद्धतीनं काय करा, हे रव्याचे पापड बनवून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि इथं तुम्ही बघू शकताय आपला ओरिजिनल पापड आणि तळल्यानंतरचा पापड तर किती छान फुललेला आहे. अगदी पांढरे शुभ्र पापड बनवून तयार होतात. तर इथं एकच गोष्ट लक्षात घ्यायची की रवा वापरताना बारीक साईजचा रवा वापरायचा आहे, मोठा रवा वापरायचा नाही. आणि पाणी म्हणाल, अगदीच तुम्हाला जर वाटलं की थोडंसं मिश्रण घट्ट आहे तर कडकडीत उकळतं पाणी अर्धाभर कप तुम्ही जास्तीचं घातलं तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने इथं आपले सगळे थोडेसे पापड मी तळून घेतलेत आणि बाहेर बघू शकताय तुम्ही किती छान पापडाला रंग आलेला आहे. नंतर भेटूयात नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय.